तर मित्रमैत्रिणींनो, आता आपला राईस तयार झालेला आहे. तर आता ग्रेव्हीसाठी आपण कांदा तळून घेणार आहोत. छान सोनेरी रंगावर कुरकुरीत कांदा तळून घेणार आहोत आपण. हे पहा, माझी संज्ञा म्हणाली असती म्हणजे कांदा आपण म्हणतो ना, कांदा चांगला भाजायचा, लालसर होईपर्यंत भाजायचा. पण मोरे मॅडम म्हणतात की जवळा बनवताना कांदा सोनेरी रंगावर भाजायचा. तर संज्ञा, हो, तू बघ कुठेही, म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघ किंवा रेसिपीजचे व्हिडिओ बघ, तर सोनेरी रंगावर कांदा भाजतात. तर ते जेव्हा तू बघशील तेव्हा तुला कळेल की सोनेरी रंगावर सुद्धा कांदा भाजतात. कळलं? हसत होत्या नुसत्या मला. आणि हलवायचं कांदा हलवायचा, इतक्या त्या म्हणजे काय सांगू, इतक्या मस्तीखोर आहेत ना माझ्या मैत्रिणी. माझी नीलू, माझी संज्ञा, माझी आरती, माझी पियू, माझी चिऊ, माझी काऊ, अशा. तर अशी माझी ते टिंगल टवाळी करत असतात. अगं म्हणे सोनेरी रंगावर कांदा भाजायचा, आजपर्यंत आम्ही सोनेरी रंगावर कांदा बघितलेला नाही. तर मी आता तुम्हाला सोनेरी रंगावर कांदा भाजून दाखवते संज्ञा. तू बघ कसा असतो सोनेरी रंगावरचा कांदा. तर कांदा आपला छान म्हणजे तळत आहे, तोपर्यंत आपण आता राईस झालेला आहे तो पाहूया. तर ही भांडी मी AMCची घेतलेली आहेत. तुम्ही म्हणाल काय 10 वेळा सांगते AMCची. तर खरं मित्रमैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा घ्या. ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जेवण बनवू नका, ते घातक आहे आपल्या म्हणजे प्रकृतीसाठी. तुम्हाला तर माहीतच असेल की कैद्यांना त्यामध्ये पूर्वी जेवण दिलं जात असे. ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये, जर्मलचं भांडं असंही त्याला म्हणतात. तर ही हे जे आहे ना, हे सर्जिकल स्टील आहे, हे गंजत नाही. म्हणून मी सांगते की AMCची भांडी तुम्ही नक्कीच घ्या. तर आपला राईस झालेला आहे का तो आपण पाहूया. तर पहा मित्रमैत्रिणींनो, आपला राईस किती छान झालेला आहे पहा. तर तो आपण आता एका परातीमध्ये काढून घेऊया. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. तर मित्रमैत्रिणींनो, हे गाणं जे आहे ना, माझ्या आबाचं फेवरेट गाणं आहे. जेव्हा पण आम्ही कुठेही जात असतो ना, म्हणजे त्याच्या गाडीतून, तर 10 वेळा माझा आबा हे गाणं लावत असतो. बगळ्यांची माळ फुले. आबा म्हणजे तुम्हाला वाटेल आबा म्हणजे कोणी 70-80 वर्षाचा म्हातारा. तर तो गैरसमज करून घेऊ नका मित्रमैत्रिणींनो. आबा म्हणजे माझ्या अगोदरचा भाऊ निवास कांबळे, BRC मधले क्लास 1 ऑफिसर. तर तो आबा आहे. आता मी आहे 56ची, तर तो 58चा आहे. त्यांना 60 वर्ष असतात. आणि म्हणजे योगायोग असा आहे, आबाला 60 वर्ष असल्यामुळे आणि आम्हाला 58 वर्ष असल्यामुळे आमचा रिटायरमेंटचा दिवस 31 मे 2026 असा आहे. तर आबा सॉरी, मी तुझ्या सेंड ऑफला नाही येऊ शकणार आणि तू माझ्या सेंड ऑफला येऊ शकणार नाहीस. पण ठीक आहे, मी दादाला नेईन, भाऊला नेईन. बापू नाही येऊ शकत, बापू गावाला आहे आणि तात्या नाशिकला आहे. तरी पण तात्याला बोलणार आहे, आला तर ठीकच आहे. तात्या दुधात साखरच पडेल माझा तात्या जर आला तर. तात्या म्हणजे संजय कांबळे, आमचे 4 नंबरचे बंधू. ते नाशिकला असतात. तो नाशिकला त्याची कंपनी गेली होती, तर तो नाशिकला शिफ्ट झालेला आहे. आणि त्याचाही छान परिवार आहे तात्याचा. तात्या मॅकडॉल कंपनीमध्ये होता. तो सेवानिवृत्त होऊन झाले असतील आता त्याला 4-5 वर्ष. तर त्याने नाशिकला छान दुकान घातलेले आहे आणि मेन म्हणजे ते दुकान खूप छान चालत आहे. त्याला 5 मिनिटाची देखील उसंत मिळत नाही, इतकं छान दुकान चाललेलं आहे त्याचं. तर तात्यानेही आता 4 व्हीलर घेतलेली आहे, म्हणजे माल आणण्यासाठी वगैरे. तशी बुलेट वगैरे आहे त्याच्याकडे, पण सायकल आहे, पण माल आणण्यासाठी त्याने 4 व्हीलर घेतले. तर असा हा आमचा माहेरचा सुखी परिवार आहे. तसा माझा सासरचाही परिवार सुखीच आहे.
तर अशा प्रकारे बघा मित्रमैत्रीण असा राईस आपला आता तयार झालेला आहे. माझी ही पद्धत आहे असं. तर माझ्या संदीपला आत्याच्या हातची बिर्याणी फार आवडते. तर संदीप, तुला जर वेळ असेल तर नक्कीच ये बिर्याणी खायला. तू जर ऑफिसला गेला असशील. आणू, संदीप दादा ऑफिसला आहे की घरी आहे बघ जरा. घरी आहे. तर सॉरी संदीप, तू घरी आहेस तर तू काय बँड्राला बिर्याणी खाण्यासाठी येऊ शकत नाहीस. पण ठीक आहे, जेव्हा पण तू येशील तेव्हा मी तुझ्यासाठी स्पेशली बिर्याणी बनवणारच आहे. आता तुम्हाला काहीही माग संदीप, मी काहीही बनवू शकते माझ्या मुलांसाठी. तर असं आहे मित्रमैत्रिणींनो. तर अशा प्रकारे आपला राईस आता तयार आहे. तुझे चमकीवाले पेन आय थिंक टेबलमध्ये बघ बाळा. हा, हे आहे टेबलमध्ये बघ असतील. मग आता कुठे ठेवलं? झुमी घेऊन गेली राजा. मी कशाला, मी किचनमध्ये आहे सोना. मी कशाला घेऊ तुझे पेन? रेसिपी दाखवताना मी काय तोंडाने रेसिपी सांगते काय? मी लिहिते तुझ्या पेनने. तसं होतं राजा, काय नाही, मिळेल. शोधा म्हणजे सापडेल. तर असा आपला राईस तयार आहे. तर हां, मी तुम्हाला काय सांगत होते नागोसेंबद्दल. तर नागोसे हे माझे छान मित्र आहेत, अगदी बेस्ट फ्रेंड आहेत. आम्ही घरगुती गप्पा म्हणजे कोणतेही प्रसंग काही असू दे सगळं आम्ही शेअर करतो. तर मित्रमैत्रिणी गैरसमज करून घेऊ नका. निखळ स्वच्छ मैत्री देखील असू शकते. फक्त तुमचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदला. तुम्ही स्वच्छ नजरेने बघा, तर आमची मैत्री ही तुम्हाला मैत्रीच वाटेल. तर असं आहे. तर नागोसे, तुम्ही घाबरू नका हो. का घाबरतं? आणि लोकांना का घाबरायचं? जे आपल्याला वाटतं ना ते आपण करायचं. आणि आपण प्रूफ का करायचं? का करायचं प्रूफ? मला नाही आवडत असं. बिंदास राहो, काय घाबरायचं नाही. तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड आहात आणि कायमचे राहणार आहात. आणि वहिनींना देखील माहीत आहे की आपण छान मित्र. वहिनी आले होते की नाही सेंड ऑफला तुमच्या, तेव्हा पाहिलं ना वहिनींनी मला. मग त्या काय बोलल्या? छान आहे तुमची मैत्री बोलल्या ना असं. तर नागोसे, जरा जास्त गोड खाऊ नका, तुम्हाला ॲलर्जी होते. आता माझ्या वहिनीला आहे सवय छान छान पदार्थ बनवून डब्यामध्ये ठेवायची. तर माझी वहिनी कुठे मंदिरात गेली काय गेली की आमचे नागोसे साहेब हळूच डबा उघडून खातात. आज बरं ते थोडंसं खावं ना माणसाने. नाही, ते जर त्याची गोडी जर अवीट असेल तर काय मग आमचा नागोसे साहेब चांगलाच ताव मारतात त्याच्यावर. पण त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. लगेच त्यांना ॲलर्जी होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग येतात. तर असे हे नागोसे. काय बोलू मी माझ्या मित्राबद्दल, असं आहे. तर आपला कांदा छान सोनेरी रंगावर भाजत आहे. संग्या, सोनेरी रंग येत आहे ग बाई कांद्याला. हां, पियू, नीलू, दर्शू, तुम्ही पण हसू नका. चिऊ, काऊ, आरती, अजिबात हसायचं नाही मला. आणि जरा शिका माझ्याकडून कशा रेसिपीज बनवायच्या ते. आणि नसेल बनवायच्या तर मला फक्त एक फोन करा आणि दुसऱ्या दिवशी या. तुमच्या पुढे सगळ्या म्हणजे जे तुम्हाला हवं ते बनवून खायला मी घालेन. तुम्हाला बकऱ्याचं मटण हवं बकऱ्याचं मटण घालेन, चिकन हवं चिकन घालेन, मासे हवे मासे घालेन. माझ्या दर्शूला सुका बोंबील आवडतो तो करेन. असं काही नाही. आणि माझ्या मैत्रिणींच्या पुढे या सगळ्यांची किंमत काय आहे? शून्य. लाख मुलाच्या मैत्रिणी लाभलेल्या आहेत मला, कळलं? आता लोक म्हणतील आता ही बरी झाली, आता ही मैत्रिणींवर पैसे उधळेल. आणि मैत्रिणी काय खाण्यापुरत्या गोड बोलतात. तर माझ्या मैत्रिणी तशा नाही आहेत. माझ्या मैत्रिणींनी आज 10 नाही 2013 हां 11 वर्ष आजपर्यंत माझ्या मैत्रिणींनी मला सपोर्ट केलेला आहे. का रे? आता बिर्याणी तयार होते बाबू. किती वाजता? चिची ऐक ना, तुला जर वेळ असेल ना तर 2:30 वाजता माझा रिपोर्ट मिळणार आहे. तडवी डॉक्टर 10 नंबरला. उन्हातून जाऊ नको, रिक्षाने जा. हां राजा थांब, मला आता एका वेळी मला 2च हात आहेत बाबू. एका वेळी मी एकच काम करू शकते ना सोना. इकडे माझा कांदा करपेल.
आई माझी मायेचा सागर. हा बाबू, शोधू मी कुठे कशी पिया. तू कुठे कुठे बसला होतास ते आठव. हा मग बेडवरच आदान प्रदान बघा जरा. लोलाला विचार. जेव्हा माझा अनु बाहेर जातो ना मित्रमैत्रिणींनो, आता माझं कसं, मला जॉईंट फॅमिलीमध्ये म्हणजे सासरीही आणि माहेरी पण मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलेले आहे. लग्न होऊन आले तेव्हा माझ्या घरात सासू सासरे दीर नणंद माझे मिस्टरच, आमचा म्हणजे ते किती जण, तिघे आणि 5-6 जणांचा परिवार होता. तर त्यानंतर दुर्दैवी घटना घडत गेल्या. माझी नणंद गेली, माझे मिस्टर गेले, हळूहळू माझे सासरे गेले, सासूबाई गेल्या, दीर गेला. तर आता आणि मुलीचं लग्न झालं अपर्णाचं, ती तिच्या सासरी गेली. तर आता आम्ही दोघेच राहतो ना, अनु आणि मी. तर जेव्हा आपण अनु कुठे पिकनिकला जातो, कुठे काय जातो, मी त्याला कशाला अडवू. लहानपणापासून मी त्यांना कुठे घेऊन जाऊ शकले नाही, कारण मला 2-2 मुलं नाही सांभाळता यायची ट्रेनमधून. तर पण अगदी खांदेश्वरला जरी जायचं झालं तरी मी म्हणजे दिवाळीला भाऊ बोलवायचा तर मग मी टॅक्सीने घेऊन जायची. म्हणजे आता त्या टॅक्सीचं बिल माझे भाऊच देतात म्हणा, त्याचं काही नाही, पण जायचे मी त्यांना टॅक्सीने घेऊन. तर असं. तर आता माझी मुलं मोठी झाली आहेत, म्हणजे तेव्हा मी त्यांना फिरायला वगैरे नाही नेऊ शकले. तर माझी मुलं मोठी झाली आहेत, आता ती कुठेही फिरतात, एन्जॉय करतात, खातात पितात, हॉटेलिंग हे ते करू दे ना त्यांना एन्जॉय. तर असं. तर जेव्हाही माझा अनु जेव्हा बाहेर जातो ना मित्रमैत्रिणी, तर म्हणजे तेव्हा कसे बाबा असायचे बेडरूममध्ये, आई असायच्या, तर मला काही नाही वाटायचं, भीती नाही वाटायची. पण आता घरात मग मी एकटीच राहते, तर मग मी काय करते, मला भीती वाटते. तर मग मी किचन, बेडरूम, हॉल, टॉयलेट, बाथरूम, पॅसेज, गॅलरी सगळ्या लाईटी ऑन करून ठेवते आणि काहीतरी पिक्चर वगैरे बघत बसते टी व्हीवर, आणि मग पहाटे 4 वाजता मी झोपी जाते. असा माझा स्वभाव आहे. म्हणजे मला का अनु माझा कॉलनीत असेल ना, आणि तो म्हणजे अगदी 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत कुठेही म्हणजे असेल ना कॉलनीतच, तर मी बिंदास झोपून जाते. हां, पण जेव्हा तो बाहेर जातो ना, तेव्हा मला फार भीती वाटते. मग मी असं माझा कार्यक्रम चाललेला असतो. तर अशा प्रकारे आपला आता हा कांदा सोनेरी रंगावर संग्या सोनेरी रंगावर कांदा भाजलेला आहे. नीलू, दर्शू, पियू, चिऊ, काऊ, माऊ सगळ्यांनी बघा. तर आता मी ह्यातला कांदा अर्धा काढणार आहे तो मसाल्यामध्ये वाटायला, आणि अर्धा कांदा तसाच ठेवणार आहे वरती. काय करायला, काय करतात, नटवतात, त्याला काय म्हणतात रे देवा, त्यासाठी ठेवणार आहे, डेकोरेट करायला. तर आता ह्यातला अर्धा कांदा काढून घेते मी. तर हा अर्धा कांदा, जिरं, खोबरं थोडंसं सुकं, आलं, लसूण असं मी ह्याचं वाटप करणार आहे. कांदा गॅस जरा स्लो करते. ते ग्रेव्हीसाठी मी वाटप करणार आहे. 2-3 हिरव्या म्हणजे 5-6 हिरव्या मिरच्याही घालणार आहे, तिखटपणा येण्याकरिता. अजीब दास्ता है, कहाँ शुरू कहाँ खत्म, ए मंजिले है कौन सी, न वो समझ सके न हम, शीशा हो या दिल हो, आखिर टूट जाता है, टूट जाता है, टूट जाता है. तर असं आहे मित्रमैत्रिणींनो, जिंदगी की न टूटे लड़ी,
प्यार कर ले घड़ी दो घड़ी आहे गजब का है दिन सोचो जरा ए दीवानापन देखो जरा तुम हो अकेले हम भी अकेले मजा आ रहा है. अजून कुठलं ते गाणं मधुबालाचं ते मधुबालाचं गाणं ते नाही आठवत आता मधुबालाचं गाणं. तर दुसरं गाणं आठवलं मला ते म्हणते मी. मुमताज आणि धर्मेंद्र. मैं तेरे इश्क में मर ना जाऊं कहीं तू मुझे आजमाने की कोशिश न कर. मैं तेरे इश्क में. आपल्याला लसूण सोलावं लागेल, थोडंसं खोबरं कापावं लागेल. अजी रूठ कर अब कहाँ जाइएगा जहाँ जाइएगा हमें पाइएगा. अजी रूठ कर मस्त तर आहे. तेरे नैना क्यों भर आए तेरे नैना क्यों भर आए तेरे नैना क्यों भर आए. ओ है सबका रखवाला तू काहे को घबराए तेरे नैना क्यों भर आए तेरे नैना क्यों भर आए.